लो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स गाड्या आणल्या आहेत आपण, जी की वॅगनर आहे. टू व्हीलरच्या सर्व्हिसिंग मध्ये वॅगनर तुम्हाला सर्व्हिसिंग करून भेटते. मेंटेनन्स गाडी म्हणून ओळखली जाते. अवरेजच्या बाबतीत म्हटलं तर याला कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा हायवे अवरेज येते. दोन i20 आहेत मॅडम, एक पेट्रोल मध्ये एक डिझेल मध्ये. 2,80,000 रुपये, 3,80,000 रुपये, 2,50,000 रुपये गाडी देऊ. क्वार्टर जेट इंजिन मध्ये, म्हणजे जे स्विफ्टला इंजिन बसतं तेच इंजिन गेलं आहे. सिंगल ओनर अनटच गाडी, मेकॅनिकल फुल्ली टाईट गाडी 1,80,000 रुपये. त्यामध्ये पण मान सन्मान केला जाईल. फक्त जास्त प्राइस नाही ठेवलेली, फक्त 3,50,000 रुपये कोट करतोय, त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आपला शूट होत आहे ना, जमदाडे मोटर्स या ठिकाणी शूट होत आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, मी इथं आल्यानंतर तुमच्यासाठी असा स्टॉक घेऊन येत असते की जो लो बजेट मध्ये पण असतो, प्रीमियम गाड्या पण असतात ह्या व्हिडिओ मध्ये. तसंच जसं की आता ह्या साईडला तुम्ही पाहिलंच असेल, इकडे आपल्याकडे दोन नाही तीन थार आहेत. एक कमिंग मध्ये सुद्धा आहे एक थार. ह्या साईडला ब्लॅक कलर मध्ये 2 थार आहेत. त्यानंतर क्रेटा सुद्धा 2 आहेत. वॅगनर आहे, i20 आहे. त्यानंतर मोस्ट डिमांडेड कार म्हणजे तुम्ही मला खूप कमेंट करताना, ती कार सुद्धा मी ह्या व्हिडिओ मध्ये देणार आहे. म्हणजे आपल्याकडे इको सुद्धा अवेलेबल आहे, ती सुद्धा मी तुम्हाला लो बजेट मध्ये देणार आहे. स्विफ्ट आहे, स्टॉक भरपूर आहे, व्हरायटीज भरपूर असणार आहेत. तुम्हाला ह्या गाड्यांवरती डिस्काउंट पण दिला जाणार आहे. तर जाणून घेऊ ह्या सर्व गाड्यांची डिटेल्स कशी असणार आहे. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जमदाडे मोटर्सचे ओनर रणजित सर. हाय, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. म्हणजे तुम्ही कशा? तर स्टॉक थोडा नवीन आलेला आहे आणि तुमचं लोकेशन पण थोडंसं चेंज झालेलं आहे. इकडे लोकेशन थोडं चेंज झालेलं आहे. तर सर, आपल्या युवक साठी एकदम बजेट प्राइस मध्ये कार हवे आहेत आणि कशा असणार आहे डील आजच्या व्हिडिओ मध्ये? मॅडम, ह्यावेळी आपण भरपूर अशा डिमांडिंग गाडी आणलेल्या आहेत. वॅगनर आणलेले आहे, i20 आणलेले आहे, क्रेटा आणलेले आहे, थार आणलेले आहेत, हेरियर आणलेले विशेष म्हणजे. बरोबर. परत इको आहे, ब्रिझा आहे, स्कॉर्पिओ आहे. त्यानंतर आपल्याकडे अजून ही भेटेल तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये i10 आहे, नेक्सॉन आहे, मांजा आहे. आपण भरपूर अशा व्हरायटी आणलेल्या आहेत. बरोबर. आणि आपलं जे कस्टमर आहे ते इथं आल्यावर नाराज होऊन जाणार नाही. 100% इथं आल्यानंतर आपण गाड्या रिझनेबल रेट मध्ये देणार आहोत. शिवाय गाड्यांवरती लोनही करून देणार आहोत ऑल महाराष्ट्रामध्ये. त्याशिवाय आपण गाड्या सेम डेला ट्रान्सफर करून देणार आहोत. गुड. आणि डॉक्युमेंट काय लागणार आहेत मग लोन साठी तुम्हाला? लोन साठी नॉमिनल डॉक्युमेंट लागतील, केवायसी आणि 6 महिने बँक स्टेटमेंट. बिझनेस असेल तर 2 वर्षाचा ITR, नसेल तर 3 महिने सॅलरी. चालेल. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला जे सांगितलेले आहेत ते घेऊन यायचंय आणि तुमच्या पसंतीची कार घेऊन जायचे. जे पण काय असेल डाऊन पेमेंट, सर प्रत्येक गाडीवरती डाऊन पेमेंट कम से कम किती पर्यंत असणार? कमीत कमी मॅडम 30 ते 40,000 डाऊन पेमेंट मध्ये आपण गाडी देऊन टाकू. काय सांगताय? हो मॅडम. जसं की आता ही थार आहे, तर थारचं काय विषय असणार आहे? कसं असतं मॅडम, ही मोस्ट डिमांडिंग वॉन्टेड गाडी आहे, तर थारला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागतं. 1 ते 1.5 लाख रुपये. बाकी क्रेटा झाली तर 1 लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये देऊ. बाकी वॅगनर वगैरे असतील तर 30-40-50,000 डाऊन पेमेंट मध्ये देऊ, लो बजेट गाड्या. चालेल. तर गुड, एकदम चांगलं तुमच्यासाठी ऑप्शन जमदाडे मोटर्स मध्ये आहे. चालेल. तर जर सर आता पहिली गाडी आपण लो बजेट पासून सुरुवात करू, तर कोणती देताय मग? पहिली गाडी मॅडम देतोय आपण टाटा मांजा. ही आहे टाटाची मांजा, जी की क्वार्टर जेट इंजिन मध्ये, म्हणजे जे स्विफ्टला इंजिन बसतं तेच इंजिन गेलं आहे. 2011 ची गाडी. गाडी सिंगल ओनर अनटच गाडी, मेकॅनिकल फुल्ली टाईट गाडी. 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. 4 टायर बटन आहेत गाडीचे. गाडीला 1 रुपयाचं काम नाही. गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त 1,80,000 रुपये. त्यामध्ये पण मान सन्मान केला जाईल. चालेल. सर, ह्याजवळ डाऊन पेमेंट किती करावं लागेल? हे गाडी मॅडम लोन नाही होणार, ही गाडी कॅश मध्ये करावी लागेल. कॅश मध्ये करावं लागेल. चालेल. MH14 पासिंग मध्ये तुम्हाला ही गाडी भेटते क्वार्टर जेट इंजिन मध्ये. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे स्विफ्टचे जे इंजिन आहे ते ह्या गाडीला आहे. एकदम कंडिशन मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार असणार आहे आणि ही डिझेल मध्ये असणार आहे. चालेल सर, मोस्ट वॉन्टेड गाडी आणि सगळ्यांना आवडणारी गाडी. आमच्या गावाकडे वगैरे खूप कमेंट आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडे इको पण आहे. मॅडम, इको आहे आपल्याकडे. 2013 ची गाडी आहे. गाडी सेकंड ओनर मध्ये. गाडी पेट्रोल प्लस CNG, 5 सीटर AC गाडी आहे. CNG आउटफिटेड आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 3,30,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. गाडी फुल्ली कंडिशन मध्ये. गाडीला 100 रुपयाचं काम नाही. गाडी यायची, स्टार्टर मारायचं, घेऊन जायची. कधीचं मॉडेल सर? 2013 ची गाडी. 2013 म्हटलं सर. लोन हो, लोन करून देऊ ना. गाडीवरती ऑल महाराष्ट्रात कुठेही 2 लाख रुपये लोन करू. चालेल. MH12 मध्ये तुम्हाला ही इको भेटते. 5 सीटर मध्ये असणार आहे आणि गाडीची कंडिशन तुम्ही ओव्हरलुक बघून घ्या. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये.
गाडी चालवून बघा. सर येताना काय आपलं मेकॅनिकल वगैरे घेऊन येऊ तुम्ही शकता? 100% तुमचं मेकॅनिकल घेऊन येऊ शकता, गाडी चेक करू शकता, गाडीमध्ये काही काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते करून देऊ. अरे वा, त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस? नाही काही नाही. रणजित सर, कसं असतंय गाड्या घ्यायच्या म्हटल्यानंतर कमी किमतीत चांगल्या अवरेज देणाऱ्या गाड्या आणि चांगल्या गाड्या हव्या असतात आपल्या युवर्सना. कमी मेंटेनन्स वाल्या गाड्या हव्या असतात, तर तशा काही गाड्या आहेत ना मॅडम. लो बजेट म्हणजे लो मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स गाड्या आणल्या आहेत मॅडम आपण. जी की वॅगनर आहे. ओके, वॅगनरला म्हणजे टू व्हीलरच्या सर्व्हिसिंग मध्ये वॅगनर तुम्हाला सर्व्हिसिंग करून भेटते. बरोबर. झिरो मेंटेनन्स गाडी म्हणून ओळखली जाते. अवरेजच्या बाबतीत म्हटलं तर याला कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा हायवेला अवरेज येते. बरोबर. सिटीमध्ये 20-22 अवरेज येते. पेट्रोल प्लस कंपनी सीएनजी गाडी आहे. गाडी 2014 ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे. ओके, गाडीची प्राइस आपण कोट करते फक्त 3,50,000 रुपये. ऑल महाराष्ट्रात गाडीवरती कुठेही 270, 280 लोन करून देऊ. बरोबर. 50 ते 60,000 रुपये घेऊन यायचे, गाडी घेऊन जायची. ऑल महाराष्ट्रात कुठेही लोन करून देऊ. चालेल. आणि ही पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला MS14 मध्ये MS14 मध्ये भेटून जाईल. फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे. हो. सेकंड पण आपल्याकडे वॅगनर आहे. सर ही कशी डील ही वॅगनर आहे. 2018 ची गाडी आहे. गाडी पेट्रोल प्लस कंपनी सीएनजी आहे. ओके, गाडी फक्त चाललेली 70,000 किलोमीटर जेन्युन चाललेली. हम्म. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,40,000 रुपये. त्यामध्ये भी मान सन्मान केला जाईल. गाडी 4 टायर बटन कंपनी सीएनजी. गाडी एकदम फुल्ली कंडिशन मध्ये. ओके. ओनर सर गाडीचा सिंगल ओनर. सिंगल मध्ये अवरेजचा बादशाह म्हणजे वॅगनर आहे. व्हाईट कलर मध्ये तुम्हाला MH12 मध्ये ही पण भेटून जाईल. चालेल. तर आपल्याकडे आता रेड कलर मध्ये सेलेरो आहे. रेड कलर मध्ये मॅडम सेलेरो आणलेली आहे आपण. हम्म. गाडी 2019 ची गाडी सिंगल ओनर मध्ये. गाडी ओरिजिनल आहे. गाडीला एकही रुपयाचे काम नाही. 4 टायर बटन आहेत. ऑल महाराष्ट्रात गाडीवरती कुठेही आपण 4 लाख रुपये लोन करून देऊ. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,80,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. और गाडीचा व्हिडिओ तर मी दाखवत आहे, येऊन सुद्धा चेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण जमदाडे मोटर्स एकदम कंडिशन मध्ये गाड्या ठेवतं. एकदम ब्रँड गाड्या तुम्हाला भेटणार आहेत इथे. चालू. नेक्स्ट घेऊ आपण आता सर ग्रे नेक्स्ट कलर गाडी वाली. मॅडम 2020 ची सेलेरो गाडी. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी फक्त 75,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडी 4 टायर बटन आहेत. गाडीला ओके. एकही रुपयाचे काम नाही. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 5,25,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. सर ह्याच्यामध्ये काय आपल्या युवासाठी डिस्काउंट दिला जाईल का? हो, 100% याच्यामध्ये आपण डिस्काउंट करू. मान सन्मान नक्की केला जाईल. चालेल सर. आणि गुढीपाडव्याचं तुम्ही आपल्या युवासना काय डिस्काउंट दिला की नाही हो, यावेळेला? गुढीपाडव्याचा आपण प्रत्येक गाडीला टँक फुल करून दिलेलं आहे. अरे तसं अक्षय तृतीयेला काहीतरी नवीन स्कीम आपण आणणार आहे. व्हिडिओ पाहून आलात तर फायदाच होणार आहे तुमचा. कारण प्राइसिंग मी कमी करून दिली जाते इथे. आणि मी मागत असते, हक्काने मागत असते, का तर आपले व्ह्युअर्स खूप लांबून येतात, खूप लांबून गाड्या घेण्यासाठी प्रयत्न करतात. तर मी त्यांच्यासाठी डिस्काउंट हक्काने शोरूम वाल्यांकडे मागून घेत असते. तर आपले शोरूम वाले तर दिलेच पाहिजे. 100% मॅडम. चालेल सर. i20 i20 दोन i20 आहेत मॅडम. एक पेट्रोल मध्ये, एक डिझेल मध्ये. ओके. 2012 ची i20 गाडी सेकंड ओनर मध्ये. पेट्रोल प्लस सीएनजी गाडी. यस सर. गाडी RC रजिस्टर सीएनजी. गाडीला 1 रुपयाचे काम नाही. 4 टायर न्यू ब्रँड आहेत. गाडी सेकंड ओनर मध्ये अवेलेबल आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 2,80,000 रुपये. ओके. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. नावावर करण्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असणार नावावर आहेत का? करायची मॅडम सिटी वाईज डिपेंड असतं. कुठल्या सिटीमध्ये नावावर करायची. जर पुण्यामध्ये असेल तर 2,500 रुपये खर्च होतो. ओके. महाराष्ट्रात डिपेंड करतो. सीएनजी मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ही डिझेल मध्ये असणार आहे सर. डिझेल मध्ये गाडी अवेलेबल आहे मॅडम. 2014 ची गाडी आहे. गाडी i20 अष्टा मॉडेल आहे. बटन ओके. स्टार्ट गाडी आहे. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. गाडीला एकही रुपयाचे काम नाही. गाडीमध्ये म्युझिक सिस्टम, स्क्रीन वगैरे लागलेले. ओके. गाडीला काही खर्च करायचा नाही. फक्त गाडीची किंमत आपण कोट करतोय 3,80,000 रुपये. डिझेल गाडी असून एकदम आपण रिझनेबल रेटला देतोय. डाऊन पेमेंट किती करावं या लागेल? गाडीवरती मॅडम 50,000 ते 60,000 रुपये घेऊन यायचे. ऑल महाराष्ट्र कुठे लोन करू. आणि ऑल गाड्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे. हो, ऑल गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर असेल. ज्या गाडीचे इन्शुरन्स संपले असेल त्या गाडीचे आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स करून देऊ. गाडी घेतल्यानंतर किती दिवसात तुम्ही नावावर करून देता गाडी? 15 ते 20 दिवस लागतात मॅडम. इको स्पोर्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. कशी असणार सर? इको स्पोर्ट आहे मॅडम. 2015 ची गाडी आहे. गाडी डिझेल व्हेरियंट आहे. गाडी टायटॅनियम मॉडेल टॉप एंड व्हेरियंट आहे. गाडीला मॅकव्हील वगैरे आहेत. गाडी 4 टायर बटन आहेत. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,60,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. चालेल सर. मला एक विचारायचं होतं, ह्या गाड्यांचे थोडेसे पार्ट वगैरे भेटत नाहीत म्हणतात. या गाड्यांचं मॅडम कसा विषय, या गाड्यांचे शोरूम बंद आहेत. पण सर्व्हिस सेंटर जे आहे ते ऑल महाराष्ट्रात कुठेही चालू आहेत. ओके. त्यामुळे या गाडीच्या सर्व्हिसिंगला काही प्रॉब्लेम नाही. ओके. सर्व्हिस करून भेटेल काय? ऑल महाराष्ट्रात कुठेही सर्व्हिसिंग करून भेटेल. काही विषय चालेल. म्हणजे तुमच्या ओळखीचं असेल कोणीतरी तरी तरी पण करून त्यांची देऊ. मदत होईल काय? हो, 100% मदत होईल. किंवा गाडी ऑल महाराष्ट्रात कुठेही फोर्डची सर्व्हिस सेंटर उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही जाऊन सर्व्हिस करू शकता. i10 घेऊ आपण, जरा कमी किमतीत द्या आपल्या व्ह्युअर्सना. हो मॅडम. i10 आहे आपल्याकडे. 2012 ची गाडी. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी विशेष म्हणजे ऑटोमॅटिक आहे. ओके. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 2,70,000 रुपये. त्यामध्ये 5,000 रुपये मान सन्मान केला जाईल. ओके. ऑल महाराष्ट्रात गाडीवरती कुठेही 2 लाख रुपये लोन करू. चालेल. तर i10 तुम्हाला MH12 मध्ये ही भेटते. आणि फिक्स अँड प्राइस काय राहणार सर त्याची? हिची फिक्स प्राइस आपण 2,50,000 रुपये मध्ये गाडी देऊन टाकू. चालेल. ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे.
आणि काही लोकांना कसं असतं गेअरवाल्या गाड्या चालवायचं सवय झालेली असते, ऑटोमॅटिक घेताना थोडस वर खाली बघतात ते, म्हणजे ऑटोमॅटिक मला चालवायला येत नाही वगैरे विचार करतात. खरं काही नाही, तुम्ही एकदा गाडी चालवायला घेतली ना तर लगेच तुम्हाला जमून ऑटोमॅटिक होऊन जाईल. जाते. म्हणजे मॅन्युअल पेक्षा ऑटोमॅटिक खूप बेस्ट easy. वाटते. हो, बरोबर. सिटी यूज साठी तर एकदम बेस्ट कार तुम्हाला. सिटीमध्ये ट्रॉफिक सिग्नल याच्या मुक्तता पाहिजे असेल तर ही गाडी वापरू शकते. लेडीज साठी तर एकदम उत्तम गाडी. एक नंबर आहे. सर युवरची आमच्या खूप डिमांड होती की मला डिझेल मध्ये स्विफ्ट पाहिजे, ती आज पूर्ण झालेली आहे जमदाडे मोटर्स येस मॅडम, आपण डिझेल मध्ये स्विफ्ट आणलेली आहे गाडी. VIP नंबर मध्ये गाडी 2013 ची सिंगल ओनर गाडी. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,40,000 रुपये. गाडीवरती ऑल महाराष्ट्रात कुठेही 3.5 लाख रुपये लोन करून देऊ. 50 ते 70,000 रुपये घेऊन यायची गाडी घेऊन जायची. चालेल. डिझेल मध्ये तुम्हाला ही रेड मध्ये भेटणार आहे, कलर मध्ये, आणि नंबर पण बघून घ्या 0091, म्हणजे 91 नंबर तुम्हाला त्या गाडीचा भेटणार आहे. वॅगनर आहे आपल्याकडे. सर कशी असणार आहे मॅडम? वॅगनर गाडी आपल्याला आणलेली आहे, पेट्रोल प्लस CNG कंपनी CNG गाडी आहे. गाडी 2019 ची गाडी, सिंगल ओनर आहे, 75,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आणि फक्त 5,25,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. ओके. गाडीचे 4 टायर न्यू ब्रँड आहेत, म्युझिक सिस्टम आहे, स्क्रीन लागलेली आहे गाडीमध्ये. ओके. गाडीला काही खर्च नाही, गाडी यायची घेऊन जायची. ओके. फक्त गाडी घ्यायची, डाऊन पेमेंट करायचं आणि रोडवरती गाडी 100%. गाडी 50,000 रुपये घेऊन या, बाकीचं लोन करून देऊ. टाटा हेरियरचं कशी डील देत आहे मग? मॅडम मोस्ट डिमांडिंग गाडी आणलेली आहे, टाटा हेरियर आहे. 2023 ची गाडी आहे. गाडी फक्त चाललेले 19,000 किलोमीटर, शोरूम मेंटेन गाडी आहे. ओके. गाडीला पॅनासॉनिक सनरूफ आहे, व्हेंटिलेटर सीट्स आहेत. ओके. गाडीला क्रूज कंट्रोल आहे. गाडीला सगळ्या फॅसिलिटी आहेत. ओके. A to Z सगळ्या फॅसिलिटी या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याची आपली प्राइसिंग काय आपण असणार ह्या गाडीला प्राइस कोट करतोय 19,91,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. ओके. चालली किती आहे सर रनिंग? काय फक्त 19,000 किलोमीटर शोरूम मेंटेन, सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर मध्ये तुम्हाला ही टायर भेटते, ती पण पासिंग MH14 मध्ये. आणि फिक्स आणि आपल्या व्ह्यूअर्स साठी काय फिक्स प्राइस राहील? गाडी मॅडम आपण फायनल 19 लाख रुपयाला देऊन टाकू. डाऊन पेमेंट किती करावं लागेल? या गाडीवरती 1.5 ते 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करा. ओके. ऑल डॉक्युमेंट क्लिअर? हो, ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहे. इन्शुरन्स 0 डेप इन्शुरन्स आहे गाडीचा. ओनर फर्स्ट असणार आहे? गाडी ओनर फर्स्ट आहे. गाडी अंडर वॉरंटी मध्ये. चालेल. क्रेटा आपण आणलेली आहे 1.4 लिटर इंजिन मध्ये. ओके. गाडी 2019 ची सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 10,50,000 रुपये. गाडी 4 टायर बटन आहेत. गाडीला 1 रुपयाचे काम नाही. 1.4 लिटर इंजिन मध्ये गाडी आहे, जी की मार्केटमध्ये भेटत नाही, ते आपण अवेलेबल केली. ही डिझेल मध्ये भेटणार आहे, व्हाईट कलर मध्ये क्रेटा. पासिंग तुम्हाला हिचं पण MH14 मध्येच भेटणार आहे. गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये. व्हिडिओ तर्फे तर तुम्ही पाहतच आहात. खरं मी सांगत प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असते, यायचं टेस्ट ड्राईव्ह घ्यायचे, चेक करायची पूर्ण गाडी, मग गाडीची डील फायनल करायचे. सर पण तुम्हाला काही गोष्टींची मदत करतील. सर आपल्या युवासाठी फुल आणि फायनल त्या गाडीची फुल अँड फायनल आपण ही गाडी 10,50,000 रुपये मध्ये फुल अँड फायनल देऊन टाकू. ते मॉडिफिकेशन आहे, स्क्रीन लागलेली आहे, मॅक्विल आहेत गाडीला. ओके. आफ्टर मार्केट मॅक्विल टाकलेलं आहे, टायर नवीन आहेत, गाडीला स्क्रीन लागलेली आहे. गाडीमध्ये 1 रुपयाचं काम नाही. गाडी टोटल मेंटेन गाडी. मॅडम ही झाली आता आपल्याकडे पहिली क्रेट आहे, जी की VIP नंबर मध्ये 1.4 लिटर इंजिन मध्ये. सेम अशीच आपल्याकडे दुसरी क्रेट आहे. क्रेट आणलेली मॅडम, ही पण 2019 ची गाडी आहे. ओके. गाडी ही पण सिंगल ओनर आहे. गाडी चाललेली 80,000 किलोमीटर फक्त. गाडी ही पण VIP नंबर मध्ये. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 10,25,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. चालेल. 10-25 सांगितलं तर आपल्या युवासाठी त्याच्यामध्ये फायनल 10 लाख रुपयाला गाडी देऊन टाकू. ओके. म्हणजे 10-25 10-15 तरी कमी होणारच आपले. 10-15-20,000 रुपये आपण मान सन्मान 100% ठेवणार. ब्रिझा पण अवेलेबल केलेले आहे. येस मॅडम, ब्रिझा आणलेली आहे आपण. गाडी 2016 ची गाडी. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. ओके. गाडी VDI मॉडेल मध्ये डिझेल इंजिन गाडी आहे. गाडीमध्ये म्युझिक सिस्टम आहे, कमीत कमी 60 ते 70,000ची JBL ची म्युझिक सिस्टम लागलेली आहे गाडीमध्ये. ओके सर. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 6,85,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. ह्या गाडीवरती डाऊन पेमेंट किती करावं लागेल? ह्या गाडीवरती मॅडम डाऊन पेमेंट 70 ते 80,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊन टाकू. आणि ओनर फर्स्ट असणार? फर्स्ट ओनर गाडी. चालेल. ह्याच्यावरती तुम्हाला 70 ते 75,000 तुम्ही डाऊन पेमेंट केलं ना, ही ब्रिझा तुमची होऊ शकते. आणि ती पण डिझेल मध्ये MH12 पासिंग मध्ये. महिंद्राची स्कॉर्पिओ कशी असणार? मोस्ट वॉन्टेड गाडी आणलेली आहे, महिंद्राची स्कॉर्पिओ आहे. गाडी 2014 ची आहे. गाडी M2 डे इंजिन मध्ये गाडी लागलेली आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आणि फक्त 5,75,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. गाडी सेकंड ओनर मध्ये एकदम मेकॅनिकल फुल्ली टाईट गाडी. ओके सर. किती देत आहे गाडीची प्राइस मग? गाडीची आपण फायनल 5.5 लाख रुपयाला गाडी देऊन टाकू. 5.5 लाखाला ही तर कॅश मध्ये डील करावं लागेल? नाही, या गाडीवरती आपण 4 ते 4.5 लाख रुपये ऑल महाराष्ट्र कुठेही लोन करू. महिंद्राची तुम्हाला ही गाडी भेटते. स्कॉर्पिओ अवेलेबल आहे. गाडी एकदम कंडिशन मध्ये. तुम्ही ह्या गाडीची बघू शकता, टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी फायनल करू शकता.
आपली स्विफ्ट डिझायर आलेली आहे ती पण ग्रे कलर मध्ये आहे. कशी असणार हो आहे? मॅडम, 2014 ची गाडी आहे मॅडम. गाडी सेकंड ओनर मध्ये, गाडी सांगली ट्रान्सफर आहे. ओके. गाडी टोटल शोरूम मेंटेन आहे. गाडीला एकही रुपयाचे काम नाही. हम्म. गाडी 4 टायर बटन आहे. डिझेल इंजिन मध्ये गाडी व्हीडीआय मॉडेल अवेलेबल आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आणि फक्त 4,75,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. 475 ला तुम्हाला ही भेटते डिझायर आपल्याकडे 2014 ची. 2014चा मॉडेल. रणजित सर, आमचे व्ह्युअर्स ना थार साठी खूप वाट बघत होते. त्या थारची आता आपण देणार आहोत डिटेल्स. पहिली मॅडम. थार घेऊ सर, कशी मॅडम, असणार आहे? 2017 ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी व्हीआयपी नंबर मध्ये. हम्म. गाडी 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. डिझेल इंजिन गाडी आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 6,70,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. 670 ला आपण ही थार 6,70,000 देणार रुपये. आहोत. 2017 ची गाडी, गाडी सिंगल ओनर, व्हीआयपी नंबर, 2017 सिंगल ओनर गाडी. ओल्ड शेप मध्ये ओल्ड तुम्हाला शेप जर मध्ये थार हवी 4x4 असेल मॅन्युअल गाडी. ती सुद्धा आहे. न्यू शेप Long मध्ये shape, जर long पाहिजे shape. असेल ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल येस, आहे. 3 डोअर थार आहे. 2022 ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. हम्म. गाडी डिझेल इंजिन मध्ये, गाडी सॉफ्ट टॉप मध्ये. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 14,25,000 रुपये. ओके. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. जरा गाडीबद्दल सांगा सर, आतून गाडी कशी गाडी असणार आहे? आतून बघू शकता, 4 सीटर गाडी आहे. गाडी आतून एकदम क्लीन आहे. गाडीला कंपनीचे म्युझिक सिस्टम वगैरे सगळं लागलेलं आहे. ओके. गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. टायर वगैरे कसे असणार Full. आहेत? टायर गाडी फक्त चाललेले 12,000 किलोमीटर. ओके. हो. आणि फर्स्ट ओनर मध्ये? फर्स्ट ओनर गाडी. ओके. तुम्हाला इलेक्शन मध्ये उभा राहायचं असेल तर तुम्ही वरचा टॉप काढू शकता. टॉप काढून वगैरे फिरू शकता. जर तुम्हाला ऑफ रोडिंग करायचं असेल तर पाठीमागचा टॉप काढून तुम्ही फिरू शकता. अरे वा. म्हणजे सॉफ्ट टॉप मध्ये गाडी अवेलेबल आहे. हार्ड टॉप असेल तर काही आपल्याला कन्वर्ट करता येत नाही, पण हे Okay. कन्व्हर्टेबल टॉप आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही फिरू शकता. अजून एक आपल्याकडे इलेक्ट्रिकल कलर मध्ये अवेलेबल आहे. हम्म. गाडी 2022 ची आहे. Okay. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी फक्त 32,000 किलोमीटर जेन्युइन शोरूम मेंटेन गाडी आहे. हम्म. गाडी 4 टायर बटन आहेत. ओके. आणि गाडी विशेष म्हणजे मिल्ट्री कलर म्हणजे नाही ते आपण अवेलेबल केली. प्राइसिंग आपण फिक्स काय सांगणार आहात सर? मॅडम, आपण 14,75,000 रुपये जी कोट करतोय, पण समोर बसल्यानंतर नक्की 100% मान सन्मान केला जाईल. ओके. हार्ड टॉप मध्ये गाडी आहे. गाडीला एकही रुपयाचं काम नाही. गाडी यायची, घ्यायची, हम्म. निघून जायचं. चालेल. अशा कंडिशन मध्ये गाडी. कम से कम डाऊन पेमेंट किती करावं लागेल गाडीवर? मॅडम, ह्या गाडी कमीत कमी डाऊन पेमेंट 1 ते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल. बाकीचं लोन करून देऊ आपण. फक्त चालेल. बँकिंग सिबिल स्ट्रॉंग पाहिजे या गाडीसाठी. तर सर, न्यू शेप मध्ये टाटा नेक्सॉन आलेली आहे, कशी डील राहणार सर? न्यू शेप आहे मॅडम. टाटा नेक्सॉन न्यू शेप XZ8 टॉप एंड मॉडेल आहे. ओके. गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. गाडीला सनरूफ आहे. डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे. विशेष म्हणजे हम्म. गाडी टोटल 1 लाख चाललेली शोरूम मेंटेन गाडी आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 9,25,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल या सर? गाडीला मॅडम 1 ते 1.25 लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये आपण ऑल महाराष्ट्र कुठेही गाडी देऊन टाकू. त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय आणावं लागेल पॅन तुम्हाला एकदा? कार्ड, केवायसी आणि 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. जर जॉब करत असाल तर 3 महिने सॅलरी स्लिप, अदरवाईज 2 वर्षाचा ITR. सर, पुढची नेक्स्ट आपली स्विफ्ट आलेली कशी असणार आहे? मॅडम, स्विफ्ट आहे. ZDI मॉडेल आहे. गाडी VIP नंबर मध्ये, सिंगल ओनर मध्ये अवेलेबल आहे. हम्म. गाडी फक्त जेन्युइन 85,000 चाललेली आहे. हम्म. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आणि फक्त 6,40,000 रुपये. ओके. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. चालेल. तर ह्याच्यावरती डाऊन पेमेंट सांगता काय? मॅडम, ह्या गाडीवरती 1 लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊन टाकू. बाकीचे लोन करून चालेल. ऑल महाराष्ट्र कुठेही देऊ. वेंटो पण आलेली आहे आपल्याकडे, कशी असणार आहे डील? मॅडम, Volkswagen ची वेंटो आणलेली आहे. हम्म. गाडी 2012 ची गाडी सिंगल ओनर मध्ये. ओके. गाडी टोटल मेंटेन आहे. गाडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. गाडीला एकही रुपयाचे काम नाही. गाडी 4 टायर बटन आहेत. डिझेल इंजिन हायलाईन मॉडेल आहे गाडी. ओके. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 3,40,000 रुपये. हम्म. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. लोन होईल सर गाडीवर? हो, ऑल महाराष्ट्रात गाडीवरती कुठेही 2.5 लाख रुपये आपण लोन करून देऊ. चालेल. डाऊन पेमेंट मग किती करावं लागेल? बाकीचं काय असेल ते डाऊन पेमेंट करावं लागेल. 60,000-70,000 रुपये, 80,000 रुपये. ओके. रणजित सर, पुढची तिसरी आलेली आहे आपल्याकडे स्विफ्ट, ती पण MH14 मध्ये व्हाईट कलर मध्ये, कशी असणार येस आहे सर मॅडम, डील? ही 2016 ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर VXI मॉडेल आहे मॅडम. ओके. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. गाडीला एकही रुपयाचे काम नाही. गाडीमध्ये स्क्रीन वगैरे लागलेले, ओके. कुशन्स वगैरे एकदम क्लीन आहेत गाडीचे. ओके. न्यू क्रूश कुशन्स आहेत. हम्म. गाडी व्हाईट कलर मध्ये विशेष म्हणजे अवेलेबल आहे. हम्म. गाडी सिंगल ओनर VIP नंबर मध्ये. गाडी 2016 ची गाडी अवेलेबल आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय 4,80,000 रुपये. त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. मॅडम, आपण गाडी ऑल महाराष्ट्र कुठेही 4 लाख रुपये लोन करून देऊ. 50,000 ते 70,000 रुपये घेऊन याची गाडी घेऊन देऊ. ओके. आतून गाडी कशी आहे सर? एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी एकदम जेन्युइन चाललेली गाडी. 80,000 चाललेली जेन्युइन मेंटेन गाडी. ओके. टायर वगैरे? 4 टायर न्यू ब्रँड आहेत. चालेल सर. आणि गाडीची काय हे भेटेल का आपल्याला शोरूम हिस्ट्री वगैरे? मॅडम, गाडीची शोरूम हिस्ट्री वगैरे आपण काही चेक नाही केली, पण तुम्हाला भेटू शकते 100%. साठी काय कमी जास्त 100% मान समोर बसल्यानंतर 100% मान सन्मान ठेवणार. त्यांना व्यवस्थित डिस्काउंट देणार, व्यवस्थित डिलिव्हरी. ऑल डॉक्युमेंट क्लिअर हो, असणार आहे? ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. ऑल महाराष्ट्र गाडी कुठेही ट्रान्सफर करू. ही असणार आहे पेट्रोल मध्ये. इको आता जस्ट इन झालेली आहे आपल्याकडे. गाडी मॅडम बघू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी आपण आणलेली आहे. गाडी 2013 ची आहे. गाडी 4 टायर न्यू ब्रँड आहेत. हम्म. गाडी एकदम जेन्युइन मेंटेन गाडी आहे. ओके. आतून वगैरे गाडी कुशन्स, स्क्रीन वगैरे गाडीला एकही रुपयाचे काम नाही. हम्म. गाडी बघता क्षणी प्रेमात पडाल अशी गाडी. अरे वा, किती सीटर आहे सर हे? गाडी मॅडम 5 सीटर गाडी आहे. ओके.
पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये 2013 ची गाडी. तर आपल्या युवसाठी काय राहणार आहे जे डील? जी डील मॅडम आपण फक्त जास्त प्राइस नाही ठेवलेली, फक्त 3,35,000 रुपये कोट करतोय, त्यामध्ये मान सन्मान केला जाईल. 335 ला तुम्हाला ही इको भेटणार आहे. हो, पेट्रोल प्लस सीएनजी. ओके, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला 5 सीटर इको भेटते. MS14 पासिंग मध्ये ही असणार आहे. आणि सर हे काय विषय कशासाठी मॅडम लावलेलं हे असते? शो साठी ग्रिल टाकलेले आहे कस्टमरनी, ते शो साठी लावलेले आहे आपण. चालेल, तर हो. ही इको व्हाईट कलर मध्ये तुमची होऊ शकते. या आणि डील पक्की करा. जमदाडे मोटर्स मध्ये आल्यानंतर स्टॉक तर तुम्हाला भरभरून असतो पाहण्यासाठी. तर सर आपल्या युवासाठी काय सांगाल तुम्ही, कसे सांगाल, डील कशी करणार आपल्या युवासोबत? मग मॅडम आपल्याकडे जे गाड्या आहेत ते आपल्या सगळ्या शोरूमच्या गाड्या असतात, जे ऍक्शनला येतात. 90% आपण शोरूमचाच माल घेतो. ओके, आणि गाड्या ज्या असतात ते आपण पहिले क्वालिटी चेक करतो. हम्म. म्हणजे आपली क्वालिटी टीम आहे ती पहिली आपल्या गाड्या चेक करते, त्यानंतर आपण परत क्रॉस व्हेरिफिकेशन करतो ओके, आणि मग आपण गाडी घेतो. आपल्याकडे तुम्हाला नॉन ऍक्सिडेंटल गाड्या भेटतील, म्हणजे गाड्या मेकॅनिकल फुल्ली टाईट गाड्या भेटतील. गाड्या लेटेस्ट मधल्या ओल्ड मधल्या कुठल्याही गाड्या घेतल्या तरी कमी चाललेल्या गाड्या, मेंटेन गाड्या भेटतील. आणि ओके. गाड्यांची पेपर्स वगैरे आपण एकदम क्लिअर करून देतो, जेणेकरून समोरच्याला त्रास होणार नाही. आणि बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आपण गाड्या सेम डेला नावावर करून देतो. गाडी पाहायला येत असाल, खूप दुरून येत असाल, लांबून येत असाल, तर नक्की सरांना कॉल करा आणि ती गाडी शोरूम मध्ये अवेलेबल आहे की नाही हे पहिला विचारून घ्या. कारण कधी कधी असं होतं आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्या गाड्यांच्या डील झालेलं झालेले असतात आणि नंतर तुम्ही चौकशी केला आणि इथं आला तर ती गाडी भेटू शकत नाही. त्यानंतर तुमचा त्रास कमी होईल इथे येण्याचा. त्याच्यासाठी पहिला कॉल करा, इन्क्वायरी करा आहे की नाही. आणि जर तशाच कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी हवी असेल तर आपले साहेब आहेत, तुम्हाला तशी 100%. अवेलेबल करून देतील. 100%. चालेल, तर अजून एकदा आपल्या व्यवस्था ऍड्रेस सांगून द्या. मग मॅडम आपला ऍड्रेस आहे पिंपळे सौदागरला, काटेपाडी चौक मध्ये, जमदाडे मोटर्स, हम्म. पुण्यामध्ये. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन कारचे व्हिडिओ घेऊन येत जाईन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.